नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्हिटी नंबर 3 पाहत असताना या ठिकाणी लर्निंग आउटकम आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहे. क्षमता विधान ज्याला आपण म्हणत असतो, अध्ययन निष्पत्ती, समराइज अ स्टोरी, कॉन्व्हर्सेशन, प्ले, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच ऑर डिबेट. दिलेलं जे काही स्टोरी असेल, कॉन्व्हर्सेशन असेल, संभाषण असेल, प्ले असेल, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच असेल किंवा डिबेट असेल, त्याचं समराइज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. पहिली सूचना या ठिकाणी दिलेली आहे. यस, व्हाईल रीडिंग द गिवन पॅसेज अंडरलाइन द इम्पॉर्टंट पॉइंट्स. पॅसेज वाचत असताना त्या पॅसेज मधल्या महत्वाच्या मुद्द्यांना आपल्याला अंडरलाइन करायची. दुसरा महत्वाचा मुद्दा दिलेला आहे मित्रांनो, कलेक्ट अँड पुट द अंडरलाइन पॉइंट्स टुगेदर. जे काही अंडरलाइन केलेले पॉइंट्स असतील ते कलेक्ट करायचे, त्यांना एकत्र करायचे. देन सी नेक्स्ट, use proper words, phrases, idioms and to join those sentences together. मग ते जे काही मुद्दे असतील, ते वाक्य असतील, ते एकत्र जोडण्यासाठी आपल्याला योग्य शब्दांचा उपयोग करावा लागेल. कनेक्टर्स, कंजंक्शन्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, फ्रेजेस वापरू शकतो, त्याच्यामध्ये इडियम्स वापरू शकतो आणि ते वाक्य आपण अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होईल त्यासाठी आपण समरी रायटिंगसाठी त्याचा नक्कीच उपयोग करणार आहोत. चौथा मुद्दा दिलेला आहे, अवॉइड अननेसेसरी पार्ट्स ऑर पॉइंट्स. त्याच्यामधला त्या स्पीच मधला किंवा स्टोरी मधला, कॉन्व्हर्सेशन मधला जो काही अननेसेसरी पार्ट असेल तर तो आपण त्या ठिकाणी टाळणार आहोत. पॉइंट्स असतील, महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा टाळणार आहोत. पुट ऑल द पॉइंट्स इन लॉजिकल ऑर्डर. जे काही मुद्दे आपण काढलेले आहेत, हायलाइट केलेले आहेत, त्यांना आपण एक लॉजिकल ऑर्डर नुसार त्यांची मांडणी करणार आहोत. देन एफ, थिंक अबाउट सुटेबल टायटल. याच्यासाठी योग्य शीर्षक सुद्धा आपल्याला द्यायचं मित्रांनो आणि त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. अशा पद्धतीच्या सूचना या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स, फॅसिलिटेटर्स. शिक्षक, पालक आणि मार्गदर्शकांसाठी सूचना आहेत. टीचर आस्क स्टुडंट टू रीड गिवन पॅसेज केअरफुली ॲटलिस्ट ट्वाइस. शिक्षक विद्यार्थ्यांना तो परिच्छेद कमीत कमी 2दा वाचण्यासाठी सांगतील. काळजीपूर्वक वाचावा अशी अपेक्षा असेल. गेट द रफ सेंट्रल आयडिया. त्याच्यानंतर त्याची सेंट्रल आयडिया त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काढायला सांगावी लागेल. अवॉइड ऑल द कॉलोक्वियल एक्सप्रेशन्स, फिगर ऑफ स्पीच, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब्स एटसेट्रा. त्या ठिकाणी जे काही इतर एक्सप्रेशन्स असतील, फिगर ऑफ स्पीच असेल, अलंकार असतील, ॲडजेक्टिव्ह असतील, ॲडव्हर्ब्स असतील, ते आपल्याला टाळायचे. हे महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायच्या. रिप्रोड्यूस ओनली द मेन थीम विथ कॉन्सायन्सेस. यस, त्यातले जे काही महत्वाचे मध्यवर्ती कल्पना आहे ती आपल्याला त्या ठिकाणी ती पुन्हा रिजनरेट करायची, रिप्रोड्यूस करायची. अ प्रिसाइज शुड बी रिटर्न इन रिपोर्टेड स्पीच इन पास्ट टेन्स ॲज अ थर्ड पर्सन. जे काही आपण प्रिसाइज त्या ठिकाणी लिहिणार आहोत तर ते इन रिपोर्टेड स्पीच मध्ये भूतकाळाचा उपयोग करून ॲज अ थर्ड पर्सन म्हणून आपल्याला ती लिहायची. लक्षात घ्या. यूज गुड ग्रॅमॅटिकल अँड इडिओमॅटिक इंग्लिश. व्याकरणदृष्ट्या आणि इडिओमॅटिक इंग्लिश, इंग्रजीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ग्रामर, व्याकरणदृष्ट्या आपली वाक्यरचना ही योग्य कशी असेल ते आपल्याला काळजी घ्यायची. टीचर सेज समरी शुड ऑलवेज बी इन युअर ओन वर्ड्स. समरी रायटिंग जी आहे, समरी लिहिताना ती तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये असली पाहिजे हे आपल्याला त्यांना सांगावंच लागेल. इट शुड बी कम्प्लीट अँड सेल्फ कंटेन. इट शुड बी कम्प्लीट, ते पूर्ण असलं पाहिजे समरी, अर्थबोध करणारी, अँड सेल्फ कंटेन, त्याच्यामध्ये स्वतःचं आपलं कंटेंट असलं पाहिजे. फक्त मध्यवर्ती कल्पना आपण त्यातली घेणार आहोत. समरी शुड बी इन ओनली वन पॅरेग्राफ. एकाच पॅरेग्राफमध्ये आपली समरी असली पाहिजे. यूज सुटेबल टायटल टू समरी, आणि त्याच्यासाठी योग्य शीर्षक सुद्धा द्यायला आपल्याला त्यांना सांगावं लागेल. लर्निंग ऍक्टिव्हिटी दिली मित्रांनो या ठिकाणी. रीड द गिवन इन्फॉर्मेशन पॅसेज अँड समराइज इट, गिव्ह सुटेबल टायटल टू इट. या ठिकाणी एक इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज दिलेला आहे, तो आपल्याला वाचायचा आहे. 2दा आपण वाचणार आहोत काळजीपूर्वक समजून घेण्यासाठी आणि त्याला टायटल देऊन मग त्याची समरी लिहिणार आहोत. फॉर्मल एज्युकेशन आणि इन्फॉर्मल एज्युकेशनवर आधारित हा पॅसेज आहे, परिच्छेद आहे. याच्यामध्ये बघा, फॉर्मल एज्युकेशनच्या संदर्भात दिलंय. फॉर्मल एज्युकेशन इज बेसिकली अ प्रॅक्टिस ऑफ लर्निंग वेअर अ ह्युमन लर्न्स बेसिक. फॉर्मल औपचारिक शिक्षणामध्ये काय असतं? बेसिकली अ प्रॅक्टिस ऑफ लर्निंग, शिक्षणाचा सराव. वेअर अ ह्युमन लर्न्स बेसिक, ज्याच्यामध्ये मनुष्य हा बेसिक गोष्टी शिकत असतो. अकॅडमिक ऑर सम ट्रेड स्किल्स फॉर हिज लिव्हिंग. जीवन जगण्यासाठी काही मूलभूत अशी काही कौशल्य असलेले ट्रेड्स असतील ते शिकत असतील. अकॅडमिक, शैक्षणिक. फॉर्मल एज्युकेशन ऑर फॉर्मल लर्निंग इनिशिएट्स ॲट द बेसिक लेवल. जे काही फॉर्मल एज्युकेशन आहे आणि फॉर्मल लर्निंग जे आहे ते त्याच्यामध्ये बेसिक लेवल असते.
Further, it continues till the college or university level where people study bachelor and master courses. हे शिक्षण पुढे कंटिन्यू चालू असतं कॉलेज लेवलला, युनिव्हर्सिटी लेवलला, विद्यापीठ लेवलला सुद्धा, आणि ज्या ठिकाणी बॅचलर डिग्री आणि मास्टर कोर्सेस सुद्धा या ठिकाणी त्याच्या माध्यमातून घेत असतात. इट कम्स अंडर अ सर्टन कॉम्बिनेशन ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. काही नियम असतात, काही अटी असतात, त्यांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी असतं. अँड इट मे प्रोव्हाइड अ फॉर्मल डिग्री आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द कोर्स. आणि तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक डिग्री मिळत असते. हे झालं औपचारिक शिक्षणामध्ये. इट इज प्रोव्हाइडेड बाय द टीचर्स दॅट आर हायली क्वालिफाईड अँड एज्युकेटेड अँड आर अंडर स्ट्रिक्ट डिसिप्लिन ॲज वेल. इट इज प्रोव्हाइडेड बाय द टीचर्स. हे शिक्षकांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मार्फत पुरवलं जात असतं. दॅट आर हायली क्वालिफाईड, जे उच्च शिक्षित असतात, अँड एज्युकेटेड अँड आर अंडर स्ट्रिक्ट डिसिप्लिन ॲज वेल. आणि एक स्ट्रिक्ट असं शिस्तप्रिय अशा वातावरणामध्ये ते विद्यार्थ्यांना देत असतात. इन्फॉर्मल एज्युकेशनच्या बाबतीत दिलं, इन्फॉर्मल एज्युकेशन इज टाइप ऑफ एज्युकेशन वेअर पीपल आर नॉट स्टडिंग इन अ स्पेसिफिक स्कूल ऑर कॉलेज. एखाद्या विशिष्ट शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये न शिकता इन्फॉर्मल एज्युकेशन हे लोक घेत असतात, विद्यार्थी घेत असतात. दे डू नॉट यूज एनी स्पेसिफिक लर्निंग मेथड ऑर टेक्निक. एक विशिष्ट प्रकारची शिकण्याची पद्धत किंवा टेक्निक तंत्र ते शिकत नसतात. वेन अ फादर टीचेस हिज सन हाऊ टू राईड अ बायसिकल ऑर मदर टीचेस हर डॉटर हाऊ टू कुक फूड. ज्यावेळेस एखाद्याचे वडील त्या मुलाला सायकल चालवायला शिकवत असतील किंवा आई स्वयंपाक बनवायला शिकवत असेल मुलीला, then these learnings fall under the category of informal education. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इन्फॉर्मल एज्युकेशन मध्ये मोडत असतात. अ पर्सन कॅन गेट इन्फॉर्मल एज्युकेशन बाय रीडिंग सम बुक्स फ्रॉम एनी लायब्ररी और एनी एज्युकेशनल वेबसाईट ऑन द इंटरनेट. एखाद्या व्यक्तीला इन्फॉर्मल एज्युकेशन अनौपचारिक शिक्षण घ्यायचं असेल तर पुस्तकांच्या माध्यमातून वाचून ते घेऊ शकतात, किंवा लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची पुस्तकं असतात, किंवा एनी एज्युकेशनल वेबसाईट ऑन द इंटरनेटवर संकेतस्थळावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट असतात, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचे शिक्षण घेतलं जाऊ शकतं. हाउएव्हर, तथापि अनलाइक द फॉर्मल एज्युकेशन, इन्फॉर्मल एज्युकेशन हॅज नो पर्टिक्युलर सिलेबस ऑर एनी स्पेसिफिक टाइम पिरियड ऑफ लर्निंग. ज्या पद्धतीने फॉर्मल एज्युकेशन मध्ये सिलेबस असतो, एक टाइम लिमिट असतं, टाइम बॉन्डिंग असतं, तसं याच्यामध्ये नसतं. याला कुठल्याही प्रकारचा सिलेबस नसतो किंवा स्पेसिफिक टाइम पिरियड सुद्धा याच्यासाठी नसतो शिकण्यासाठी. तरी हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला त्यामध्ये सांगता येईल मित्रांनो. आता या पॅरेग्राफचं समरी आपल्याला करायचंय. समरी करताना आपण अशा प्रकारे त्याचं समरी करू शकतो. त्याला टायटल देणार आहोत आपण डिफरन्स बिटवीन फॉर्मल अँड इन्फॉर्मल एज्युकेशन. बघा मित्रांनो, आता आपण जे पाहिलं त्या पॅरेग्राफच्या सहाय्याने आपण त्याला टायटल दिलेलं आहे डिफरन्स, म्हणजे फरक बिटवीन फॉर्मल अँड इन्फॉर्मल एज्युकेशन. आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यामधला फरक पाहू शकतो. आणि या पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे आपण त्यामध्ये लिहू शकतो. वन टेक्स फॉर्मल एज्युकेशन फॉर हिज लिव्हिंग. एखादी व्यक्ती जीवन जगण्यासाठी फॉर्मल एज्युकेशन घेऊ शकतो. इट इज गिवन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स दॅट प्रोव्हाइड डिग्रीज. अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या डिग्री पुरवतात त्या ठिकाणी ते घेतलं जात असतं. इट हॅज स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्याचे स्ट्रिक्ट असे रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात. वेअर ॲज इन्फॉर्मल एज्युकेशन इज अ लाईफ लॉंग प्रोसेस. आणि इन्फॉर्मल जे एज्युकेशन आहे, अनौपचारिक शिक्षण जे आहे ते लाईफ लॉंग प्रोसेस आहे. इट हॅज नो पर्टिक्युलर पोर्शन ऑर टेक्निक. त्याच्यासाठी कोणताही खास असा पोर्शन नाही, टेक्निक नाही, तंत्र नाही. वन कॅन ॲक्वायर इट बाय हिज ओन वे. कोणीही व्यक्ती त्याच्या पद्धतीने, त्याच्या मार्गाने ते शिक्षण घेऊ शकतो. अशा पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी समरी रायटिंग मध्ये पाहू शकतो मित्रांनो. आणि तेच मुद्दे, महत्त्वाचे जे मुद्दे होते ज्यांना आपण त्या ठिकाणी हायलाइट करणार आहोत किंवा अंडरलाईन करणार आहोत, तेच मुद्दे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये. छोटी छोटी वाक्य आहेत, सिंपल असे सेंटेन्सेस आहेत, आणि आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये त्याची रचना आपण करणार आहोत या पद्धतीने. सॉल्व ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. एज्युकेशन इज नॉट अन एंड बट मीन्स टू अन एंड. इन अदर वर्ड्स, वी डू नॉट एज्युकेट चिल्ड्रन only for the purpose of educating them. The purpose is to make them fit for life. As soon as we realize this fact, we will understand that it is important to choose a system of education which will really prepare a children for life. In many modern countries, it has for some time been fashionable to think that by free education for all, whether rich or poor, clever or stupid, one can solve all the problems of society and build a perfect nation. But we can already see that free education for all is not enough, because we can find in such countries a large number of people with university degrees. Then there are jobs for them to fill. But we have only to think for a moment to understand that the work of completely uneducated farmer is far more important than that of a professor. We can live without education, but we die if we have no food.
If no one cleaned our streets and took the rubbish away, we would get terrible diseases. In fact, when we say that all of us must be educated, we mean that all of us must educated in such a way that first, each of us can do whatever job is suited to his brain and ability, and secondly, that we can realize that all jobs are necessary for society, and it is very bad to be ashamed of one's work or to scorn someone else. Only such type of education can be called valuable to society. अशा पद्धतीचा एक पॅरेग्राफ या ठिकाणी सॉल्व ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे आणि याची सुद्धा समरी आपण करणार आहोत मित्रांनो. या पद्धतीने पर्पज ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचा हेतू, हे त्याला आपण शीर्षक देणार आहोत आणि त्याची समरी या पद्धतीने आपण करणार आहोत. यस 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 द पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू मेक चिल्ड्रन फिट फॉर लाईफ. शिक्षणाचा जो उद्देश आहे तो विद्यार्थ्याला त्याच्या जीवनासाठी योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. सम मॉडर्न कंट्रीज थिंक दॅट फ्री एज्युकेशन विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स. आधुनिक देशांमध्ये त्यांना असं वाटत असतं का मुक्त शिक्षण जे आहे ते सर्व समस्या सॉल्व करेल. रादर फ्री एज्युकेशन हॅज क्रिएटेड अनएम्प्लॉयमेंट अमंग द एज्युकेटेड अँड फॉल्स सेन्स ऑफ डिग्निटी. दे कन्सिडर इट बिलो डिग्निटी टू डू अ लो वर्क बट मॅन्युअल वर्क इज नेसेसरी. मित्रांनो, शिक्षण घेतल्यानंतर, उच्च शिक्षित झाल्याच्या नंतर आपलं जे काही काम असेल त्या कामाची लाज न बाळगता म्हणजे मॅन्युअल वर्क जे आहे ते सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून जरी आपण शिक्षण घेत असलो तरी आपले काही जे कामं असतील पारंपरिक ती सुद्धा आपण केले पाहिजेत. इफ फूड इज नॉट प्रोड्यूस अँड स्ट्रीट आर नॉट क्लीन. जर समजा अन्न पिकवलं गेलं नाही, निर्माण केलं गेलं नाही आणि रस्ते जर क्लीन झाले नाही, वी कॅन नॉट लिव्ह, आपण जगू शकणार नाही. वी कॅन डिस्पेन्स विथ इंटेलेक्च्युअल वर्क बट नॉट विथ मॅन्युअल वर्क. आपण इंटेलेक्च्युअल वर्क करू शकतो बट मॅन्युअल वर्क आपल्याला सगळ्यांनाच त्या शिक्षणाच्या माध्यमातून जमणार नाही. सो एज्युकेशन शुड टीच वर्क अकॉर्डिंग टू देअर कॅपॅसिटी अँड ॲबिलिटी. शिक्षणामुळे आपल्या कॅपॅसिटीनुसार, आपल्या समर्थतेनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपल्याला काम करायला ते शिकवत असतं. अँड इट इज नॉट गुड टू बी अशेम ऑफ एनी वर्क बिकॉज ऑल जॉब्स आर नेसेसरी फॉर सोसायटी. आणि जरी आपण शिक्षित झालो तरी इट इज नॉट गुड टू बी अशेम ऑफ एनी वर्क. कोणतेही काम करताना आपण लाज बाळगणं हे योग्य नाही. बिकॉज ऑल जॉब्स आर नेसेसरी फॉर सोसायटी. कारण समाजासाठी सर्व जॉब हे खूप गरजेचे आहेत. अशा पद्धतीने याची आपण समरी पर्पज ऑफ एज्युकेशन या टायटल खाली लिहू शकतो. प्रॅक्टिस मध्ये दिले एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, रेनफोर्समेंट. क्वेश्चन दिला मेक युअर ओन स्मॉल पॅराग्राफ्स ऑन एनी सब्जेक्ट. कोणत्याही एका विषयावर तुमचा स्वतःचा एक परिच्छेद त्यांनी तयार करायला सांगितलाय. राईट एनी इव्हेंट ऑर ऍक्सिडेंट इन शॉर्ट दॅट यू नो. तुम्हाला माहित असलेली एखादी घटना किंवा अपघात तुम्ही लिहू शकता. राईट अबाउट अ मूव्ही फिल्म इन शॉर्ट दॅट यू हॅव सीन. तुम्ही पाहिलेला एखादा चित्रपट असेल त्याच्या संदर्भात तुम्ही लिहू शकता. राईट अ शॉर्ट पॅसेज ऑन द इव्हेंट सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये साजरा केलेला एखादा प्रसंग असेल त्याच्या संदर्भात तुम्ही शॉर्ट पॅसेज लिहू शकता. 3 महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. या कोणत्याही एका मुद्द्यावर तुम्ही पॅरेग्राफ लिहू शकता. दुसऱ्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकतो. आय लाईक वॉचिंग मूव्हीज स्पेशली द मूव्हीज विच इज प्रिपेअर ऑन ट्रू इव्हेंट. सत्य घटनेवर आधारित चित्रपट पाहायला मला आवडतात. आय लाईक मराठी मूव्हीज मोर दॅन हिंदी. हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट पाहायला मला जास्त आवडतं. yesterday I saw a movie which name was पुनच्चा हरिओम. It was a story of broken family. There were 5 members in a family. Hero of this family was hard worker. He was the owner of electric shop. But due to pandemic situation, his shop was closed and living a life became difficult for them. His economic condition was bad, so he could not give the fare of his shop. The whole family faced challenging situation. Small girl had an idea about YouTube channel on famous recipes. It became famous in short period and they got income from it. At first, all family members were not ready to do this kind of work, but after overcoming on so many challenges, they got success. It means work hard sincerely, we will get success. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तो पाहिलेल्या चित्रपटावर अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये छोट्या छोट्या वाक्यांमध्ये आपण त्या इव्हेंट आपल्या शब्दांमध्ये मांडू शकतो. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी दिलेली. इव्हॅल्युएशन मध्ये त्यांनी प्रश्न दिला मित्रांनो, डू यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ समरी. तुम्हाला या ठिकाणी समरीचा अर्थ समजला का? यस आय डू. होय, या ठिकाणी या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून समरी म्हणजे काय त्याचा अर्थ मला चांगल्या प्रकारे समजला. व्हॉट इज मेंट बाय थीम. थीम म्हणजे काय, थीमचा नेमका अर्थ काय? तो द
थीम मीन्स द सेंट्रल आयडिया ऑफ द टॉपिक. त्या घटकाची जी सेंट्रल आयडिया असते, मध्यवर्ती कल्पना, त्याला आपण थीम म्हणत असतो. इज टायटल नेसेसरी टू समरी. समरीसाठी टायटल गरजेचं आहे का, आवश्यक आहे का? यस, टायटल गिव्हज अस द आयडिया ऑफ द टॉपिक. आणि टायटल त्यासाठी का महत्वाचं आहे तर ते आपल्याला त्या टॉपिकची कल्पना देत असतं, लक्षात घ्या. म्हणून टायटल इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते खूप महत्वाचं असतं. माय टेक अवे टुडे आय लर्न्ड मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आय लर्न्ड द प्रोसेस ऑफ समरी. आय लर्न्ड टू अंडरस्टँड इम्पॉर्टंट पॉइंट्स. आय लर्न टू टेल द थिंग्स इन शॉर्ट. या ठिकाणी 3 महत्वाचे मुद्दे आज आपण शिकलेलो आहोत. या ठिकाणी समरीची प्रोसेस, प्रक्रिया या ठिकाणी शिकलेलो आहोत. अंडरस्टँड इम्पॉर्टंट पॉइंट्स, महत्वाचे मुद्दे कसे समजून घ्यायचे ते शिकलेलो आहोत. अँड आय लर्न टू टेल द थिंग्स इन शॉर्ट. एखादी गोष्ट असेल, स्पीच असेल, एखादा महत्वाचा मुद्दा असेल, पॅराग्राफ असेल, तो शॉर्टमध्ये कसं सांगायचं हे सुद्धा आज या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि जर आपण नवीन असाल यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स अ लॉट.